नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी रोजची देवपूजा. मी रोजची देवपूजा कशी करते हे एका ताईंना पाहायचं होतं आणि त्यांनी मला कमेंट करून सांगितलं की तुमची रोजची देवपूजा शेअर करा. म्हणून मी आज रोजची देवपूजा शेअर करते. बरीच जण देवपूजा करताना काय करतात तर सर्व देव एका भांड्यात घेतात आणि नळाखाली नेऊन स्वच्छ धुवून घेतात. पण देव एका भांड्यात घेऊन नळाखाली स्वच्छ करायचे नसतात, तर एक एक देव भांड्यात घेऊन पाणी घालून स्वच्छ करून घ्यायचा असतो. ही खरी देवांना अंघोळ घालण्याची पद्धत आहे. माझ्याकडे भरपूर देवांच्या मूर्ती आहेत, त्यामुळे मी एक एक देवाची मूर्ती घेऊन पाण्याने स्वच्छ धुवून मग ती मोठ्या परातीमध्ये ठेवून देते आणि देव धुतलेले पाणी झाडांना किंवा तुळशीमध्ये घालते. देव धुतलेले पाणी पायधुळी फेकायचे नसते. देवांच्या सर्व मूर्ती स्वच्छ धुवून घेतल्या. देवघर आतून ओल्या कपड्याने पुसून घेतले. मी तुम्हाला सर्व क्लिअर दाखवत बसणार नाही, कारण सर्व क्लिअर दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हालाच वाटेल की एवढा मोठा व्हिडिओ कधी बघायचा. आणि त्यानंतर देवांना पुसण्यासाठी मी एक नॅपकिन केलं आहे. नॅपकिनने देव स्वच्छ पुसून ठेवले की देव काळे पडत नाहीत, देव छान चमकत राहतात. आणि बघा, देव न पुसता जर आपण देवघरात मांडले आणि त्यावर आपण हळदी कुंकू किंवा चंदन, आभीर, बुक्का जो काही लावतो तो त्या मूर्तीला ओलेपणामुळे चिकटून राहतो आणि तिथे मग मूर्ती काळी पडते. त्यामुळे देवांच्या मूर्ती स्वच्छ पुसून घेतल्या तर त्यावर धूळसुद्धा जमा होत नाही आणि आपण जे काही हळद कुंकू गुलाल बुक्का लावतो तो कोरड्या मूर्तीवर लावल्यामुळे मूर्ती काळीही पडत नाही. तर नेहमी देव स्वच्छ नॅपकिनने पुसूनच ठेवावेत. आपण कसं आपलं अंग स्वच्छ पुसतो त्याप्रमाणे देवांच्या मूर्तीसुद्धा स्वच्छ पुसून ठेवाव्यात. आमच्या घराचं काम चालू आहे, त्यामुळं तुम्हाला मी वॉइस ओव्हर करते तरीसुद्धा त्यामध्ये मशनीचा आवाज येतो आहे, कुठं ठोकाठोकीचा आवाज येतो आहे. मी दररोज देवपूजा अशी करते. मला देवपूजा करायला कमीत कमी पाऊण तास लागतो, कारण देवपूजा केल्यानंतर माझे 3 जपमाळ असतात. देवपूजा शक्यतो मी सकाळीच करते, कारण सकाळी देवपूजा केली की आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि घरातलं वातावरणसुद्धा प्रसन्न होऊन जातं. खरं तर देवपूजा सकाळी सकाळीच करायची असते, पण कधीकधी मला देवपूजा करायला उशीर होतो. अगदीच उशीर झाला तरी पण मी 12च्या आत देवपूजा करूनच घेते. 12 नंतर देवपूजा करतही नाही आणि करूही नाही. जर कधी सकाळची देवपूजा करायची राहिलीच तर मी 4 नंतर देवपूजा करते. पण मी दररोज देवपूजा करते. जर सुतक वगैरे असलं तरच मग माझी देवपूजा होत नाही. स्त्री देवतांच्या मूर्तींना हळद कुंकू आणि पुरुष देवतांच्या मूर्तींना, महादेवाच्या मूर्तींना भस्म, ज्योतिबाच्या मूर्तींना गुलाल, विठ्ठलाच्या मूर्तीला अभीर, दत्तांच्या मूर्तींना अष्टगंध, स्वामी समर्थांच्या मूर्तींना सुद्धा अष्टगंधच लावते. सर्व पूजा करून झाल्यानंतर मी देवापुढे साखर ठेवते. दररोज देवापुढे साखर ठेवलेली चांगली असते. देवापुढे साखर ठेवली की आपला दिवससुद्धा छान गोड आणि आनंदी जातो. तर या पद्धतीने मी दररोजची देवपूजा करते.
कधी फुले असतात, कधी फुले नसतात. 2-3 फुलं असली की मग मी अशी तोडून तोडून देवांना फुले वाहते. कारण म्हणतात ना, फूल नाही तर फुलाची पाकळी तरी. तर सर्व देवांना फुलाच्या पाकळ्या का होईना पण मी वाहते. तर तुम्हाला माझी देवपूजा कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आमच्यात तांदळाची खीर खायला सगळ्यांना आवडते. कारण तांदळाची खीर खायला खूपच सुंदर लागते. आणि तांदळाची खीर कोरडी खाल्ली तरी पण छान लागते किंवा चपातीवर खाल्ली तरी पण छान लागते. तर मी इथं तांदूळ 2 तास अगोदर पाण्यात भिजत ठेवले होते. त्यानंतर आता या तांदळातलं पाणी काढून टाकायचे आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायच्यात. नंतर याच्यामध्ये किसलेले ओले खोबरे घालून घ्यायचे आहे. ओले खोबरे नसेल तर सुके खोबरे घातले तरी चालेल. आता हे आपल्याला मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे. आता हे वाटलेले तांदूळ दुधामध्ये घालून घ्यायचेत. हे एकदा गरम करून साय काढून घेतलेले दूध आहे. याच्यामध्ये साखर, केशरच्या 2-3 काड्या, जायफळ वेलची पावडरची पूड हे सर्व घालून हे मिश्रण छान ढवळून घ्यायचे. म्हणजे आपल्या तांदळाच्या खिरीमध्ये गुठळ्या होत नाहीत. आता गॅस सुरू करून गॅसची फ्लेम मंद करून ही खीर आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची. मधून अधून हलवत राहायचे म्हणजे या तांदळाच्या खिरीत गुठळ्या होणार नाहीत. आणि ही खीर छान शिजेपर्यंत घट्ट होईपर्यंत आपल्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचे. त्यानंतर आता एक कढईमध्ये थोडंसं साजूक तूप घालायचे आणि बदाम, काजू, पिस्ता, चारोळे हे या तुपावर 1 मिनिटभर भाजून घ्यायचे. त्यानंतर हे भाजलेलं ड्रायफ्रूटचं काप आहे हे या खिरीमध्ये घालून घ्यायचे आणि अजून थोडंसं साजूक तूप घालायचे. साजूक तूप घातल्यामुळे आपली तांदळाची खीर खायला खूप सुंदर लागते. खिरीला छान चव यावी म्हणून मिठाचे 4 दाणे टाकायचेत आणि आता पुन्हा आपल्याला मंद गॅसवर ही खीर 5 ते 10 मिनिटे शिजवून घ्यायचे. म्हणजे आपले ड्रायफ्रूटचे कापसुद्धा छान शिजले जातात. तरी इथं आपली मस्त अशी सर्वांच्या आवडीची तांदळाची खीर तयार झाली. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.